राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आपल्यासोबत आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत. तटकरेजी, खूप खूप स्वागत तुमचं. बाप्पाकडे सगळेजण काही ना काहीतरी साकडं घालतायत. तुम्ही काय घातलं? TV9च्या एका प्रसिद्ध वाहिनींच्याकडे बाप्पाच्या दर्शनाला येताना गणरायाला हे साकडं घातलं की महाराष्ट्रातल्या बळीराजाला सुखे सौख्य लाभो, त्याच्या जीवनात त्याच्या कष्टाचं घामाचं चीज त्या ठिकाणी हो आणि महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद चिरकाल टिको, हीच TV9च्या गणरायाजवळ बाप्पाजवळ प्रार्थना केली. लाडक्या बहिणींवरचा आनंद तर तुम्ही वाढवलेला आहे आता सध्या, त्यावर मी येतेच. मात्र सगळ्यात उत्सुकता आहे महाराष्ट्राला, ती म्हणजे पुढचा मुख्यमंत्री कोण? पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचा 100% त्या ठिकाणी होणार. महायुतीचे सगळेच नेते असं म्हणतायत, मात्र अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं तुम्हाला वाटतं का? स्वाभाविकपणाने प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत असतं की त्यांचा श्रद्धेचं ठिकाण असलेलं नेतृत्व राज्याच्या नेतृत्वपदी असावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांना वाटतं, अनेक वर्षापासून वाटत आलं आहे, आताच वाटतं अशातला काय भाग नाही. पण आम्ही सगळेजण वास्तववादी आहोत. आम्ही ठरवलेलं की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीत आणायचं. आव्हानं आहेत, राजकीय आव्हानं आहेत, आम्ही कधी नाकारत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रणनीती आखण्यामध्ये झालेल्या उणीवा ज्या काय होत्या त्या दूर करत सामुदायिकरित्या या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत. निवडणुका जिंकल्या की मग केंद्रीय नेतृत्वावर बसून कोण नेतृत्व करेल ते ठरेल. पण तुम्ही असं म्हणता वास्तववादी, किंवा मगाशी तुम्ही असं म्हणाला होतात की आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत, म्हणजे नेमकं काय? एक असं आहे की निवडणूक पूर्व या बाबतीमध्ये भावना व्यक्त करणं योग्य नाही. शेवटी ज्या वेळेला 2-3 पक्षाची युती किंवा आघाडी असते त्यावेळेला त्याच्यातलं एक पथ्य राजकीयदृष्ट्या पाळणं आवश्यक ठरू शकत असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या साऱ्या गोष्टीची भान मनामध्ये ठेवत वावरणारे आहोत. म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत, परंतु निवडणूक जिंकणे आमच्या सर्वांच्या समोरचं उद्दिष्ट आहे. कारण लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षा एवढं यश मिळालं नाही, सत्य आम्ही कधी नाकारू शकत नाही. त्यामुळे वास्तवतेच्या भूमिकेवरतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की 288 जागा महायुती म्हणून लढवायच्या आहेत. स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्ष निवडणूक लढणारच आहे, शिवसेना लढेल, आम्ही लढणार आहोत. अन्य मित्रपक्षसुद्धा आमच्या काही जागांच्यावरती त्यांना आम्ही सोडाव्या लागतील. सामुदायिकरित्या निवडणुकीला सामोरं जाणं हे आमच्या सर्वांच्या समोरचं उद्दिष्ट आहे. वास्तव नेमकं काय आहे? म्हणजे तुमचा अंतर्गत सर्वे सुद्धा असेल तर लोकसभेनंतर आता राष्ट्रवादीसाठी परिस्थिती बदलली आहे असं तुम्हाला वाटतं का? परिस्थिती खूपच बदलली. लोकसभेच्या वेळची परिस्थिती भिन्न होती. एकतर आम्ही 4 जागा लढवल्या आणि त्या निर्णयसुद्धा खूप उशिरा त्या ठिकाणी झाला. यावेळेला परिस्थिती तशी राहणार नाही आणि यावेळेला जनतेमध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ज्यावेळेला 35-36 मतदारसंघामध्ये मी दादांच्या समोर फिरलो, यावेळेचा महिला भगिनींचा, कार्यकर्त्यांचा, तरुणांचा उत्साह प्रचंड होता. उदंड प्रतिसाद या ऐतिहासिक असलेल्या जनसन्मान यात्रेला त्या ठिकाणी मिळालं असल्यामुळे खूप चांगलं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, पर्यायाने महायुतीला या निवडणुकीमध्ये मिळेल. पण या सगळ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधला मुख्यमंत्री शब्द बाजूला झाला आणि ही योजना दादांनी हायजॅक केली असा शिंदे गटाचाही आरोप होता. नाही, असा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा त्या ठिकाणी म्हणू शकतो. आम्ही या योजनेचं स्वरूप महायुतीची योजना म्हणूनच निश्चितपणाने ठेवलेलं आहे, मानत आलो. प्रत्येक राजकीय पक्ष युतीमधला आपापलं कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून ही जनसन्मान यात्रा आम्ही ठरवली, तो पक्षाचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्द बाजूला काढणं वगैरे वगैरे काय भावना असण्याचं काही कारण नाही. शेवटी सरकारने ती योजना आणली, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, त्या खात्याचे मंत्री म्हणून आदितीने पुढाकार घेतला, मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि महाराष्ट्रातली क्रांतिकारी योजना असल्यामुळे आम्ही सगळेजण ती योजना आमची असं म्हणून त्या ठिकाणी पाहतो. वाद निवळला आता की मग तानाजी सावंत यांच्या कार्यक्रमाला आज दादा गेले नाहीत, बारामतीमधल्या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाच्या गणपतीच्या दर्शनाला दादा गेले नाहीत? एक असं आहे की आज त्यांचे नियोजित कार्यक्रम अन्य ठिकाणी होते. सगळीकडे सर्व नेतृत्वाला जाता येतं अशातला काय भाग नाही. अमितभाई केंद्रीय नेतृत्व त्या दिवशी आलं होतं, JP नड्डाजीसुद्धा आले होते. मधल्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी, बावनकुळे साहेब, प्रफुल्लभाई आम्ही बसलो होतो. त्याला कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
राज्य स्तरावरती असेल, विधानसभा सदस्याने असतील, जिल्हा स्तरावरती असेल, कुणीही आता युतीमध्ये छेद निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत असं ठरलेलं आहे. मला असं वाटतं त्याचं पालन पुढच्या कालावधीमध्ये बाप्पांच्या आशीर्वादाने होईल. राष्ट्रवादी किती जागा लढवणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मानपूर्वक चांगल्या जागा या निवडणुकीमध्ये लढेल आणि चांगलं यश प्राप्त करेल. सन्मानपूर्वक म्हणजे किती? म्हणजे साधारणतः 80-90 जागा लढवणार? 288 जागांवरती महायुती लढणार आहे. मी राष्ट्रवादी म्हटलं. राष्ट्रवादीचं उत्तर मी नक्की त्या ठिकाणी देतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा सन्मानपूर्वक जागा त्या ठिकाणी मिळतील. मधल्या कालावधीमध्ये चर्चेच्या 2-3 फेऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि योग्य दिशेने जागा वाटप त्या ठिकाणी सुरू आहे. अत्यंत समन्वयातून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जागा वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि खूप संख्येच्या पुढे आम्ही जाऊन एकमतात पोचलेलो आहोत. उरलेल्या जागांच्या बाबतीमध्ये सुद्धा येत्या 4-5 दिवसामध्ये एकमत होईल. TV9ला पहिली बातमी मी देईन की किती जागा कोण पक्ष लढणार आहे. 25 जागांची किंवा 25 उमेदवारांची लिस्ट जाहीर केली दादांनी, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. ती लिस्ट फिरते देखील, खरं आहे का? या सगळ्या सोशल मीडियाच्या कडनं सोडण्यात या अफवा आहेत. असं काही नाही. जोपर्यंत जागा निश्चिती होत नाही, शेवटी युती म्हणून एक काही पद्धती असते, प्रथाही असते. ज्या वेळेला युतीचं जागा वाटप होईल आणि त्याच्यामध्ये पक्षाच्या जागा ज्या लढायच्या असतील तिथले उमेदवार आम्ही त्यावेळेला जाहीर करू. आता ही फिरणारी यादी ही अशी सोशल मीडियातून कुणीतरी तयार केलेली यादी आहे. संख्याबळावर पुढचा मुख्यमंत्री ठरेल? ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री? नाही, मला असं वाटतं की एकदा बहुमत प्राप्त झाल्याच्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसतील आणि ते जे ठरेल ते सर्वांना मान्य असेल. छगन भुजबळ आज असं म्हणालेले आहेत की अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर जरांगे उठून गेले होते, मात्र त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपेंनी त्यांना पुन्हा आणून तिथे बसवलं. नाही, भुजबळ साहेबांचं वक्तव्य मी काय ऐकलेलं नाही आणि मी जरूर त्यांच्याकडनं या विषयावरची माहिती घेईन, कारण त्यांची माहिती त्यांच्याकडे वेगवेगळ्या या सगळ्या संबंध आरक्षणाच्या या सगळ्या मधल्या कालावधीमध्ये झालेला हा सगळा जो विषय होता त्याच्यामध्ये त्याने एक विशिष्ट भूमिका घेऊन ते महाराष्ट्राभर फिरत होते. त्याच्यामुळे ते काय बोललेत ते मला माहिती नाही. भुजबळांचं वैयक्तिक मत किंवा वैयक्तिक वक्तव्य असं म्हणायचं नाही. शेवटी त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्याकडे काय माहिती असेल त्याच्या आधारित केलं असेल. मी या विषयाच्या बाबतीमध्ये अनभिज्ञ आहे, त्याच्यामुळे त्यांच्याजवळ बोलल्याच्या नंतरच या संदर्भातलं माझं मत मी. भुजबळांचा एकूणच रोख असा वाटतो की जरांगेंच्या मागे शरद पवार आहेत. तुम्हाला वाटतं असं? मी म्हटलं ना की या विषयावरती मी काय मत व्यक्त करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका प्रदेशाध्यक्ष नात्याने मी वेगवेगळ्या व्यासपीठावरती मांडले आणि आजही TV9च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर ही भूमिका मांडतो. आता दादांविषयी 2 प्रश्न आहेत. ते म्हणजे दादा बारामतीमधून लढणार आहेत का? दादा आणि बारामती कधी वेगळे होऊ शकत नाहीत. बारामतीकरांच्या हृदयात दादा आहेत, दादांच्या हृदयात बारामती आहे. यापेक्षा वेगळं काय असं? दादा अचानकपणे पिंक झालेले आहेत, तर ते का? काही वेगळं कारण आहे का त्यासाठी? नाही, असं नाही. त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या वेळेला त्यांचं मत त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे. शेवटी ते परिधान केल्यामुळेच तुम्ही आता प्रश्न विचारत आहात. त्यामुळे शेवटी एक असं असतं की एक नवी भूमिका घेऊन आम्ही ज्यावेळेला या विधानसभेच्या निवडणुकीला बाहेर पडलो त्यावेळेला काहीतरी वेगळेपण असावं, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. संजय राऊत म्हणतात की दादा आपल्या मूळ स्वभावाला मुरड घालतायत या सगळ्यामध्ये आणि त्यासाठी अरोरा जसं सांगतात तसं दादा करतायत. संजय राऊतांनी त्यांच्या स्वभावाला मुरड घालावी अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.